हे 1250 किंमत आहे याची आणि दोन्ही मध्ये क्वालिटी मध्ये फरक दाखवते. आता हा 650 अशा पद्धतीने बघा पूर्ण स्टफिंग करून घेतलंय दादानी आधी बनवून ठेवलेलं आहे. 50 रुपये का 1 पीस आएगा और भजिया 50 का और कचोरी 140 रुपये किलो मनापासून बनवलेल्या उष्णच्या कलाकुसर केलेले तुम्हाला मिळणार. म्हणजे तुम्ही नंतर असं फ्रेम करून पण घेऊ. प्राइस रेंज क्या है? 250 का है. 250 आणि हे ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. थँक्यू मुंबईकर. हो ना. तुम्हाला घरगुती गुळाचे आणि साखरेचे दोन्ही असे खरवस चाखा. नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आपण आज आलोय महालक्ष्मी सरस 2024 हे प्रदर्शन एक्सप्लोअर करायला आणि हे प्रदर्शन लागलंय वाशी सिडको सेंटरला. तर हे वाशी सिडकोचं गेट नंबर 2 ला तुम्ही आतमध्ये आल्यानंतर म्हणजे स्टेशन पासून तुम्हाला 5 मिनिटांवर यायचं. मी ऍड्रेस तर सांगते पुढे. वाशी स्टेशन पासून तुम्ही उतरलात ना का 5 मिनिटं ते 7 मिनिटांमध्ये तुम्ही चालत सिडको एक्झिबिशनला पोहोचू शकतात. सिडको प्रदर्शन केंद्राचा हा दुसरा गेट आहे, 2 नंबर गेट आहे. आणि समोर बघा ह्या बाजूला आहे ग्रीन स्केप बिल्डिंग, त्याच्या अगदी ऑपोजिट साइडला हे 2 नंबर गेट आहे. तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य असं एक्झिबिशन आहे. ते आज आपण बघूया. चला. इथे छान प्रकारे सजावट केलेली आहे आणि आपण आता एंट्री आहे इथून आपण जाऊया आतमध्ये. इथे पाहू शकता ह्या बाजूने पण हा रो आहे, इथे पण आहे. बरेच असं तुम्ही फिरायला आलात ना तर 2 ते 3 तास नक्की काढून या. मस्त तुम्हाला स्टॉल बघता येतील, खरेदी करता येईल. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? गीतांजली डेअरी. आणि कुठून आहात? आम्ही वाईवरून आलो, सातारा जिल्हा. सातारा जिल्हा. आणि काय बरं चटण्या दिसत आहेत? 5 प्रकारच्या चटण्या आहेत. अच्छा. कढीपत्ता, जवसाची, शेंगदाण्याची आहे. हे सगळं स्वतः बनवलं? हा, स्वतः बनवले, घरगुती. आणि खोबऱ्याच्या वड्या आहेत, साखरेची आहेत, गुळाची. ही गुळाची आहे. आणि हे जवसाची लाडू आहेत. आणि हे खजूर आणि शेंगदाण्याचे लाडू. तुमचा व्हिडिओ नेहमी बघते. व्हिडिओ सातारा म्हणजे खूप छान असतात. म्हणजे बघायला थोडं म्हणजे कसं आहे माहिती मिळते बाबा कुठे काय मिळतं वगैरे असं. त्यामुळे आम्ही म्हणजे आता सध्या तुम्ही केलेलं ना पितळेच्या भांड्यांचा राज मेटल, तर तो पण बघितला मी. तुम्ही आलात तिथून काय मागवलं? येऊन आलेली मी तिथे. अरे वा. आपल्या मुंबईमध्ये भेट दिली तुम्ही. पण ते काय होतं आम्हाला म्हणजे कधी कधी जमत नाही ना हे करायला लांबून एवढ्या. त्याच्यामुळे मग पण बघते मी. खूप खूप धन्यवाद. आपलं फॅमिली भेटले. आणि मागे तुम्ही साड्यांचा पण केलेला ना द्वारका, मला वाटतं कल्याणला का साड्यांचा, तो पण बघितलेला होता. त्यावेळेस इतका नाही पण आत्ताचा जास्त तुमचा हे केला. अच्छा. खूप खूप धन्यवाद. आपण हाच रो मधून चाललोय पुढे पुढे. असे बरेचसे रो आहेत, छोटे छोटे स्टॉल्स लागलेले आहेत. काही स्टॉल्स अजून लागायचे आहेत. इथे पण सुंदर असं चपलांचं कलेक्शन पाहायला मिळतंय. इथे पण बघा सगळे मसाले वगैरे आहेत. इथे आपण आता पुढे समोर जाऊया. नमस्कार दादा, आपलं नाव आणि कुठून आहात? मी नंदकिशोर साखरे गोंदियावरून आहे. गोंदियावरून. आणि काय हे प्रोडक्ट कशापासून बनवले? बॅम्बू आर्ट्स आहे. बॅम्बू आर्ट्स आर्ट तयार केलेलं आहे. हे पण आहे आणि हे लाकडावरती आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काही वस्तू ठेवू शकतो ना? हे सगळं ड्रायफ्रूट ठेवले जाते. ड्रायफ्रुट्स ठेवतात का? हे मोबाईल पर्स थोडस याला होल वगैरे आहेत. हे कसं आहे, याची काय किंमत आहे? याची किंमत आहे 200 रुपये. 200 रुपये. 200 रुपये. एक छोटा वाला 100 रुपयाचा आहे. अरे वा. आणि छान आहे, क्यूट आहे एकदम. हे आपल्याला काही मोबाईल वॉल हँगिंग सारखं असं ठेवू शकतो. हे लॅम्प आहे. लॅम्प कसं आहे? 600 रुपयाचा आहे. 400 आहे. 400. 350. सुरेख आणि हलका फुलका असं आहे. बांबू पासून बनवलेला वस्तू. हे पेंटिंग केलेली आहे हँडवर्क. अच्छा. हँडवर्क. हँडवर्क पेंटिंग आमचं हे वर्क आहे टेक्सटाईल आर्ट मध्ये. अच्छा. हे पेंटिंगचं काम त्यात नाही ना? नाही. हे काय किंमत आहे याची? 700 रुपये किंमत आहे. त्याच्यावर साडीवर पण आमचं साडीवर पण वर्क केलेलं आहे. अच्छा. साडीवर पण वर्क केलेलं आहे याचा. बरं.
एक केरला कॉटनची साडी आहे. केरळा कॉटन केरला वा cotton. सुरेख आहे हा. आणि हे मला थोडस लावून दाखवते. केरळा कॉटनच्या साडीवर त्यांनी हे वर्क केलेलं बघा, प्रिंट केलेली आहे, कलरचं काम. आणि साडीची संपूर्ण किंमत काय दादा? संपूर्ण किंमत 2500 रुपये आहे. 25 रुपयाला आहे. हा, छान आहे बघा ना, बांबू पासून बनवलेल्या आणि त्याला फिनिशिंग दिलेलं आहे मस्त असा ग्रेज वाटतोय. लॅम्प आहे. हे 800 रुपयाचा लॅम्प काय आहे. सुरेख हे पण लॅम्प आहे 800 रुपयाला. आणि इथे पण हा पण लॅम्प थोडासा वेगळा आहे. खूप सुरेख असं कलेक्शन आहे. हे हँकीज आहे 50 रुपयाला. 50 रुपये. 50. हे हँकी आहे 50 रुपयाला. आणि याच्यावर तुमचं नाव वगैरे किंवा तुम्ही जे ऑर्डर दिलेले आम्ही तेच याच्यावर करून बनवून- देणार? करून देणार. अच्छा, तर म्हणजे कस्टमाइज करून मिळणार आहे. आणि तिथे पण सगळ्या डेकोरेशनच्या वस्तू आहेत सुरेख अशा बघा, मस्त मस्त आहेत. खूप सुंदर अशी कला आहे दादा, छान अशी. आणि धन्यवाद तुमचे. आणि स्टॉल नंबर काय तुमचा? स्टॉल नंबर B44 B44 आणि आहे. गोंदियावरून आहे. बर. या रो मध्ये बघा इथे प्युअर सिल्कच्या मस्त अशा कांचीपुरमच्या सिल्क साड्या आहेत, त्याचं स्टॉल आहेत. बरेचसे असे साड्यांचे स्टॉल तर इतके सारे, प्रत्येक राज्यातल्या अशा साड्या आहेत. त्या दादांकडे काय माहिती काय. दादा हे काय बरं? साड़ी है. साड़ी है. कहाँ से हो आप? बिहार. और मटेरियल कौन सा है ये? लिनन कॉटन. क्या प्राइस है? 1500 से स्टार्टिंग है. 1500 पासून. ही जी लावली आहे ती रेड वाली? रेड वाली, ये वाली हा हा, लाल रंगाची. 2500 का. बघा लिनेन कॉटन मध्ये साडी आहे दादांकडे आणि 1500 पासून सुरुवात आहे. सुंदर अशी बॉर्डर आहे. सब हैंडलूम साड़ी है. अच्छा, खूप सुरेख बघा. आणि त्याच्यामध्ये मग कलर्स वगैरे पण आहेत ना. हँडलूम मध्ये तुम्हाला मटेरियल हवंय तर ते सुद्धा यांच्याकडे आहे. आणि मग कसं मीटर आहे? 250 पर मीटर आएगा. पर मीटर 250 रुपये. स्टॉल नंबर त्यांचा B21 आहे. काळा मनुका आहे तिथे. ताई कसं आहे, पॅकिंग चालू आहे का? हो, packing. नमस्कार, आपले नाव माझं नाव पूनम मेश्राम आहे मॅडम. आणि कुठून मी आहात तुम्ही? सांगलीवरून आलेली आहे. माझ्याकडे काळा मनुका आहे. आमच्या घरची शेती आहे मॅडम. याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं केमिकल फवारणी किंवा साखरेच्या पाकामध्ये नाही केलं जात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याला 3 महिन्याची प्रोसेस लागतं आणि असं झाडावरच वाढवलं जातं मॅडम. अच्छा, झाडावरच वाळवलं हा. जातं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जसं काही शुगर, बीपी, ऍसिडिटी, अस्थमा असतं, चक्कर येणे वगैरे असतं, याला कसं रात्र पाण्यामध्ये भिजून वगैरे सेवन केलं मॅडम तर 100 रोगावर निदान करतं. अच्छा, मग हे छोटं पॅकेट किती ग्रॅमचं आहे? मॅडम तसं तर मार्केटमध्ये तुम्ही घ्यायला गेलं तर 800-1000 रुपये किलो मिळेल, पण आपण इथे सरसमध्ये लावलेलं आहे त्याच्यामुळे फक्त 600 रुपये किलो. 600 रुपये किलोने येणार. हा. छोटे पॅकेट्स पण ताई तयार करतात इथे. आणि स्टॉल नंबर B53. ताईंच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद ताई. नमस्कार ताई, नमस्कार. आपलं नाव? मी सुवर्णा गावडे, सिंधुदुर्ग वेंगुर्ला. वेंगुर्ल्याचे. वा, आपलेच घरचे. मग ताई कसं आहे हे कोकम तेल वगैरे? कोकम तेल 50 रुपये आहे. आणि मिरची? मिरची 50 रुपये, भरलेली मिरची 50. आणि आपले हे लाडू? लाडू हे 50-50 रुपये आहे सगळं. खाजा? खाजा पण 50. अरे वा. आणि कुळताची पिठी कशी? कशी? पीठ 50 रुपये पाव किलो आहे. 50 रुपये पाव. तर ताईंच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. स्टॉल नंबर काय ताई? 67 B67. B67. ताई नंबर सांगा तुमचा. 9867-474-2702. धन्यवाद ताई. तर इथे छान असं मातीची भांडी आहेत आणि माठ वगैरे पण, त्याला टॅप लावलेले आहेत. दादा कसं हा सेट? 300 रुपये. 300 रुपये. आणि हे 250 है. हे एक भांड 250 ला. आणि त्याच्यामध्ये मोठी भांडी पण आहेत तुम्हाला हवी तर. आणि मस्त असं भाकरीसाठीचा तवा आहे. दादा हा तवा कसा? 100 रुपये 80 रुपये है. 100 रुपये. आणि हा छोटावाला 80 रुपये. आणि स्टॉल नंबर काय दादा? B60. B66 म्हणजे B66 असा स्टॉल नंबर आहे. आणि बघा तुम्हाला असं चिनी मातीच्या बरण्या वगैरे घ्यायच्या असतील तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. हे मोठं कसं भांड? हे वाला 450 रुपये. आणि ही बॉटल कशी दादा? 350. आता आपण ही सेकंड लाईन आहे ती कव्हर करूया. उडवत केलेलं बघा हे काम आहे दादांकडे. दादा तुम्ही कुठून आहात? कर्नाटक. अच्छा, म्हैसूर वरून. आणि म्हैसूर अगरबत्ती पण आहे. दादा कशी आहे अगरबत्ती? कशी? साबुन भी है. अगरबत्ती क्या किंमत प्राइस आहे? 50 रुपये से स्टार्ट है मैडम. 50 रुपये. किती ग्राम येणार?
ये देखिए 200 ग्राम है 80 रुपए 200 ग्राम 80 रुपये ये आणि ही बघा 500 ग्राम है। हे कशापासून बनवले दादा हे काम? ये किससे बना है? लकड़ी लकड़ी है पूरा पूरा लकड़ी का हाँ, ऊन का काम किया आहे. पूर्ण लाकडी काम केलेलं आहे बघा. पूर्ण संपूर्ण तुम्ही हे स्टॉलला बघू शकता. आणि त्यांच्याकडे ना मस्त मस्त असं अगरबत्तीचे हे पण आहेत. वेगवेगळे फ्लेवरच्या अगरबत्त्या आहेत. का दादा नमस्ते अपना नाम? मेरा नाम किरण है हम कर्नाटक से हैं ये लवंचा का प्रोडक्ट है ये हमारा एसएचजी वुमेन वाळा वाळा वाड़ा यस वाळ्यापासून बनवलेल्या वस्तू. वाड़ा से बना हुआ प्रोडक्ट है ये बॉडी के लिए कूल है ये अच्छा उससे बना है काय सुगंध येतोय हा, वाळ्याचा. आणि वाळ्याचाच बनवलेलं आहे हे पण. यस 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 ह्याचं म्हणजे वॉल वॉल हँगिंग मध्ये युज करतो ना वॉल आपण. वॉल हैंगिंग शोकेस के अंदर रखने के लिए ये सभी यूज हे कसं काय किंमत आहे? दिस इज फॉर 500 रुपीज 500 रुपये. हा, ह्याच्यामध्ये 500. साईज आहे ना? हाँ साइज है सुगंध काय येतो वाळ्याचा. इथे आल्यानंतर सुगंध दरवळला वाळ्याचा. आणि ह्याला सगळं कला हे सगळं कोणी केलं दादा? वुमेन ने बना हुआ है वो मुर्डेश्वरा बोल के कर्नाटक में एक जगह है मुर्डेश्वरा के एसएचजी वुमेन ने बना हुआ प्रोडक्ट सगळ्या ह्या आदिवासी महिलांनी बनवलेली ही कला दादांनी आपल्यापर्यंत आणले. आणि दादा तुम्ही कुठून बोलले? कर्नाटक. कर्नाटक त्यांची कला त्यांनी आपल्यापर्यंत आणलेली आहे. सुंदर सुंदर असं बघा बाप्पाचं असं हे केलेलं आहे. तुम्ही हे ऑल हँगिंग मध्ये युज करू शकता. सुंदर रेखीव असे त्याच्यामध्ये साईज पण त्यांनी ठेवलेली आहेत बघा. तिथे पण आहे. आणि हे काय दादा? हे दिस इज पैडी स्ट्रॉ तोरण. तोरण तोरण. पैडी स्ट्रॉ तोरण यहाँ पे आप अच्छा हे बघा अशा प्रकारे. हे किती दिवस ये लागतात? 3-5 साल तक कुछ नहीं 5 साल. 5 साल तक कुछ नहीं होता है सिर्फ हे बघा 5 वर्षापर्यंत लगा तो झाड देणे का? पूरा जाता है। बरं बरं खूप खूप धन्यवाद तुमचे. ताई नमस्कार. आणि ही पितळेची सगळी भांडी आहेत का तुमच्याकडे? समय कशा जोडी? 2000 रुपये जोडी. 2000 रुपये जोडी. आणि ही बैलगाडी दिसते सुंदर अशी. काय किंमत आहे? याची 750, याची 3200, 1300. 1300. छोटीशी अशी बैलगाडी किती सुंदर असे बघा. मस्त. आणि काय बाकीची धान्य? बाकी सर्व प्रकारचे डाळी द्या. उडीद, मूग, तूर, हरभरा, मसूर. आपलं नाव आणि कुठला बचत गट आहे? माझ्या गटाचं नाव आहे प्रगती स्वयंसहायता समूह, राहणार नागापूर, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. माझं नाव आहे सौ जयश्री सोपान किल्लारी. खूप सुंदर धान्य पण आहे ताईंकडे. आणि छान मस्त असं मला तर खूपच आवडले. हे पितळेची अशी बैलगाडी आहे. आणि हा टांगा सुद्धा आहे ना? काय बरं ही पण बैलगाडीच आहे ना? बैलगाडीच आहे ती पण. धन्यवाद ताई. आप कहाँ से हो? कर्नाटक से मैडम। कर्नाटक से. आणि हे सगळं वर्क किससे बना है ये सब? लेदर पे बना है मैडम, पूरा हाथ का काम है मैडम। हाथ ये का- 10 आदमी का वो बना सकता है मैडम। ये अच्छा। पूरा लेडीज बनाता मैडम जी। ये सब चीज़ लोग है। मिलके बनाते हैं बनाता यानी मैडम। पहला कटिंग करते बाद में उसके ऊपर डिजाइन हाँ करते मैडम, ये मार्केट में खाल लेके आता है मैडम। ये साफ करता है गर्म पानी से, वो धूप का रखना, वो साफ करना, सबका वो काम करता है मैडम। वो 10 आदमी एक एक काम करेगा मैडम। 10 माणसं एका ह्या प्रिंट्स पर्यंत आपल्यापर्यंत येईपर्यंत 10 माणसाला हाताळतात. आणि सुंदररित्या म्हणजे ते पूर्ण चामड्याच्या वस्तू आहेत ह्या लेदरच्या. आणि ते सगळं ताई थोडक्यात सांगितले की कशा पद्धतीने होतं ते वर्क बघा कसं. म्हणजे हा लॅम्प लावलेला आहे आणि 500 पासून सुरुवात हाँ आहे ना? मैडम, 500 में वो 2500 में है मैडम जी। 500 पासून त्यांच्याकडे 2500 पर्यंत आहे. आणि त्यांनी बघा ये लेदर collection का आइटम गरम कुछ नहीं होता, 10-20 साल भी चलेगा मैडम लाइट का साथ। अच्छा. आणि ते मग हे काय बरं वॉल ये ये वॉल है, फ्रेम कर सकता है मैडम। फ्रेम घर कर पे। सकते म्हणजे ह्याला फ्रेम करून घेऊ शकतो. हाँ कर सकते। तसंच ते बघा. ये पेट शो करता है ना मैडम। अच्छा. हाँ वो है मैडम जी। ये राम लक्ष्मण सीता वो पुरान काल से वो पपेट शो देख के वो टीवी सब आ रहा है मैडम। अच्छा. आणि हे डोर लावायचं हाँ ना? डोर से डोर हँगिंग कसं आहे? मैडम ये डोर हैंगिंग 500 में स्टार्टिंग है मैडम 500 जी। रुपये सुरुवात आहे. हा. तुमचा नंबर आणि बघा ताईंचा इथे दिलेला आहे त्यांनी. आणि स्टॉल नंबर किती आहे? स्टॉल नंबर 140 स्टॉल आहे. तर नक्की व्हिजिट करा. सुंदर अशी कला ताईंनी आणलेली आहे. आणि लॅम्प मध्ये त्यांच्याकडे साईज बरेचसे आहेत. 500 रुपयांपासून 2500 पर्यंत आहे. सुंदर असं कलेक्शन आहे. धन्यवाद ताई. बरेचसे केकचे प्रकार दिसत आहेत स्वतः बनवलेले ना हे सगळे. आणि कोणकोणते केक आहेत? केक तर आपल्या मार्केटमध्ये भरपूर मिळतात, पण ते 100% शाकाहारी ताजे आणि हेल्दी असतात का? नाही ना. तर याच गोष्टीवर आम्ही
अभ्यास केला आम्ही 100% शाकाहारी गाईच्या दुधातील मावा केक महाराष्ट्रातलं पहिलं प्रोडक्शन आहे की जे गाईच्या दुधात बनतं. अरे वा, छान छान केक आहे. हे किती म्हणजे पाव किलोच आहे? दोन्ही क्वांटिटी मध्ये आहेत, पाव किलो मध्ये पण आहेत आणि अर्धा किलो मध्ये पण आहेत. काय किंमत आहे याची? 150 रुपये. आता जो दिलेला फ्लेवर खूप सुरेख होता, मस्त आहे. ओके, थँक्यू. काय फ्लेवर होता? गाईच्या दुधातील मावा केक मावा आहे, केक प्युअर व्हेज. आणि आता क्रिसमस सुद्धा येतोय. हो, तर आपला प्लम केक मॅडम आणलेला आहे ऍक्च्युली, परवा पण सगळा संपलेला आहे. संपला. त्याचं सॅम्पल आहे माझ्याकडे, ते मी देते तुम्हाला. अच्छा, बघूया आपण टेस्ट करूया प्लम केक क्रिसमस साठी खास स्पेशल. हा कसा ताई? हा पण 150 रुपये पाव किलो. आणि एक आपला भ्रम असतो की क्रिसमस केक फक्त वाईन मध्येच बनतो, तर तसं नाहीये. हा केक तुम्ही खाला, टेस्ट कशी होती? हा उत्तम टेस्ट आहे, म्हणजे खातच राहावा. तर हा ऑरेंज ज्यूस मध्ये बनलाय. एकदम सॉफ्ट टेक्स्चर आहे. त्या आधी दिलेला त्याचं पण गाईच्या दुधापासून बनलं म्हणजे असं थोडंही वाटत नाही, असं वेगळंच असं फ्लेवर आहे. म्हणजे टेस्ट करतच राहावं, खात राहावं असं. खरंच. आणि मुंबईमध्ये या महालक्ष्मी सरसमध्ये आल्यावर आम्हाला पहिल्याच दिवशी ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तर थँक्यू मुंबईकर. हो ना, नवी मुंबईकरांना थँक्यू बोलते आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला. थँक्यू सो मच. धन्यवाद. मग ऑनलाईन सुद्धा आहे का? हो, आता आपल्या अभियानातर्फे उमेद मार्ट म्हणून आपलं नवीन पोर्टल आहे, तर त्याच्यामध्ये पण आपला केकोजी नावाने आपला केक अवेलेबल आहे. नंबर काय? 9960621594. बरं, म्हणजे ऑनलाईन सुद्धा मिळणार आहे. नक्की नक्की. आणि हो, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे शुगर फ्री केक आणि गुळातले केक पण अवेलेबल आहे. नवी मुंबईकरांनी कशी मस्त हजेरी लावलेली आहे प्रदर्शनाला. आणि सगळ्यांनी सांगितलं स्टॉलवाल्यांनी की नवी मुंबईकरांचा प्रतिसाद यावेळेस खूप खास आहे, कारण बऱ्याचशा युट्यूबर्स खूप व्हिडिओ टाकलेले आहे, शेअर केलेले, त्यामुळे सगळ्यांना माहिती मिळाली आहे की काय काय स्टॉल्स आहेत. नमस्कार दादा, आपण कुठून आहात? मैं एक मराठी नहीं आएगा, हिंदी आएगा. अच्छा ठीक है, बताइए. हिंदी में बताना. मैं उत्तराखंड से आया हूँ. मेरा उत्तराखंड. और क्या चीज है आपके पास? मेरे पास है ब्लैक पॉटरी. अच्छा. और ये हैंडमेड है और इसमें कोई कलर या पेंट नहीं है. पेंट नाही आहे. नेचुरल. अच्छा, नॅचरल पद्धतीने बनवलेले सगळे. सेट कसं हे पूर्ण घेतलं तर कैसा सेट आएगा अगर लेंगे तो? ये मैडम एक पीस कितना? एक पीस 250 का है. 250 रुपये. आणि त्याच्यामध्ये केटल वगैरे पण आहे. त्यांनी बघा पूर्ण सेट लावलेला आहे. अरे वा, खूप सुंदर. और ये केटल इस तरह का. मस्त, खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे. हा हा हा. अच्छा, कलर नाही. हे काय बरं दादा? स्पून ठेवायचंय ना हे? नहीं, ये कुछ भी सर्विंग के लिए. सर्विंग के लिए. अच्छा, सर्विंग साठी यूज करायचे. 2 कप बशीचा सेट आहे हा दादा. ट्रे सकट कितने का आएगा ये? 800 का आएगा मैडम. 800 रुपये येणार. आणि हे काय दादा? ये मैट है. किस चीज से बना है? ये बना है क्लॉथ और जूट से बना हुआ है. अच्छा, जूट पासून बनवलेली. काय किंमत आहे? प्राइस रेंज क्या है? 250 का है. 250. आणि ये 100 का है. 100 रुपयाचं. टी कोस्टर पण आहे. टी कोस्टर है. इसमें कलर भी है मेरे पास बहुत सारे. अच्छा, खूप छान छान कलर्स आहेत. आणि प्लेन मध्ये हवं तर प्लेन मध्ये पण आहेत. आणि दादा तुमचा नंबर काय स्टॉलचा? मेरा स्टॉल नंबर है 116. 116. और आपका नंबर 9958548442. बेस्ट ऑफ लक और धन्यवाद. नमस्कार दादा, आपले नाव? माझे नाव दत्ता तोलाजी चाळके. आणि कुठून आहात? जालना जिल्हा, महालक्ष्मी बचत गट मार्फत. काय बरं तुमच्याकडे? आमच्याकडे घोंगड्या आहेत, पारंपरिक घोंगड्या आहेत, लोकरीची उशी आहे. दादा दाखवा मला एखादी घोंगडी कशी ओपन करून. आता थंडी पण पडली मस्त पैकी मुंबईमध्ये. थंडी सोडून राहते याच्यावर दुसऱ्या याच्यावर चालते. बसायला वगैरे पण चालतं ना? कमरेचा मणक्याचा उबदार चांगली आहे ना? उबदार. काय किंमत आहे? ही 750 रुपयापासून किंमत आहे आपल्याकडे पुढे. अच्छा, 2500 पर्यंत आहे. 2500 पर्यंत. आणि काळ्या रंगाची आहे ती सेम आहे ना? किंमत सेम आहे ना? एक. त्याचं काय वैशिष्ट्य आहे? 10x4 आहे. अच्छा, मस्त आहे. घोंगड्या तुम्हाला हवे असेल हे बघा, तुम्हाला इथे नंबर सुद्धा दादांचा शेअर केलेला आहे. आणि लोड वगैरे पण आहे, आसनपट्टी पण आहे, गालीच्या पण आहे ना दादा? हे काय दादा? शॉल कशी? लेडीज शॉल आहे, जेंट्स शॉल आहे. जेंट्स शॉलची खासियत अशी, ही शॉल हँडमेड आहे. उन्हाळ्यात थंड राहील, पावसाळ्यात वेळा गरम राहील. अच्छा, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गरम गरम राहील. मस्त. 2 in 1. आणि बरीच मोठी शॉल आहे बघा. 7x4. बरं, काय किंमत आहे? याची किंमत आहे 600 रुपये. अच्छा, ही हातमागावरची शॉल आहे बघा. हे सगळं. आणि स्टॉल नंबर किती आहे दादा तुमचा? 122 नंबर आहे. 122 नंबर. धन्यवाद दादा. थँक्यू.
आपण बघा तिकडच्या 2-3 लाईन कव्हर केल्या, म्हणजे जास्त घेतलं नाही, थोडं थोडंसंच मी शूट केलंय. काही दुकानं स्टॉल्स एक्सप्लोअर केलेत. आणि तुम्ही इथे पाहू शकता, इथे बघा सतरंजी वगैरे पण आहेत, तुम्हाला हवं असेल तर. आपण हे सगळ्यात शेवटचा रो आहे ना, तो आता जाऊया, बघूया तिथे काय आहे. ताई नमस्कार. नमस्कार, माझं नाव आहे राजेश्री रडे, मुक्काम पोस्ट आरलोंडे, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर. माझ्या गटाचं नाव आहे वारली आली. आणि ही काय सगळं लाकडी वस्तू दिसतंय? ह्या सगळ्या गिफ्ट वस्तू आहेत. गिफ्ट देण्यासाठीच्या. अच्छा, हा पूर्ण सेट कितीला ताई? हा पूर्ण सेट 300 रुपयाचा आहे. अच्छा, आणि हा पेनचा स्टँड कसा आहे? डबलचा आहे 200 रुपये, सिंगलचा 150. आणि हे पण पेन स्टँड इतरही काही ठेवू शकतो ना? आणि विथ कार्ड होल्डर आहे. अच्छा, सिंगल पेन स्टँड आहे. बरं. कॅलेंडर आहे. कॅलेंडर कसं? 450 रुपये. सुंदर अशा वस्तू आहेत. आणि हे सगळं पेंटिंग पण आहेत ना, वारली पेंटिंग? पेंटिंग आहे, फ्रेमिंग केलेलं आहे. बरं. हे कसं आहे ताई? कापडावर केलेलं? हे 450 वारली पेंटिंग केलेली आहे, सुंदररित्या कलाकुसर केलेले तुम्हाला मिळणार. म्हणजे तुम्ही नंतर असं फ्रेम करून पण घेऊ शकता तुम्हाला हवं तर. मग ताई फ्रेम केलेली ती संपूर्ण फ्रेम कशी आहे? समजा ती काळीवाली कशी? ती आता 650 आहे, ती 400 संपूर्ण. आणि असं सिंगल हे घेतलं तर कापडावर हे 400 आहे. हे 400 रुपये. मग तुम्हाला असं हवं तर असं पण तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला असे फ्रेम हवं तर बऱ्याच प्रकारचे सुंदर असे बघा कलाकुसर तुम्हाला पाहायला काम पण चालू आहे ताईंचं. ताई धन्यवाद. आणि स्टॉलचा नंबर काय आहे? 62 नंबर आहे. 62. नमस्कार, आपलं नाव? तुमचं नाव काय? माझं नाव शुभांगी अंगद पंचा. आणि ही काय लाकडी वस्तू आहेत का? अच्छा, डेकोरेशन मध्ये यूज करण्यासाठी. आणि हे ह्याचं काय बरं? सागवानापासून बनवलेल्या वस्तू. अच्छा, होम डेकोरच्या छान सुंदर अशा लाकडी वस्तू आहेत त्यांकडे. आणि हे मस्त अशी कॉट दिसते ना, खाट म्हणता येईल. काय याची किंमत काय? 750 रुपये किंमत. 750. आणि हे ही ही का बैलगाडी आहे. बैलगाडी. अच्छा, मस्त. परत हे लाकडी चमचे कसे? कलथे कसे? परत ही 50 मध्ये 2 भेटतील. 50 रुपयाला 2 येणार. बर. परत हे नांगर आहे. नांगर आहे. अच्छा, आणि हे का बरं? पेरणी यंत्र आहे. पेरणी यंत्र आहे. तर ताईंकडे बघा ह्या स्टॉलला 64 आहे का स्टॉल नंबर? बर, 64 नंबर स्टॉल नंबर आहे. धन्यवाद ताई. तर आपण बघा ह्या रो मधले सर्वात लास्ट बघतोय ही लाईन. त्याच्यामध्ये पण तुम्हाला बरंच असं कपडे आहेत, खाण्यापिण्याच्या खूप सारे प्रोडक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये पापड, लोणची वगैरे आहेत. बरेचसे बचत गट आहेत, कुठून कुठून आलेले आहेत, कुठल्या कुठल्या भागातून इथे आलेले आहेत. अहमदनगर मधून आलेले हे पण आहे स्टॉल. बुलढाणा आहे. इतरही बरेचसे स्टॉल्स असे आहेत, तुम्ही पाहू शकता. इथे बघा घरगुती बिस्किट वगैरे पण आहेत दादांकडे. दादा नमस्कार. ही बिस्किट कशी तुमच्याकडे गुळापासून बनलेली आहेत का? कोल्हापूरवरून आहात का? गुळापासून. कशी येणार पाव किलो? 100 रुपये. अच्छा, ही बघा गुळापासून बनलेली सगळी बिस्किट आहे. आणि गव्हाची आहेत ना? गव्हाची बिस्किट आहे. गहू आणि गुळापासून बनलेली ही बिस्किट आहे. मैदा नाही वापरलाय. आणि नंबर काय स्टॉलचा? 73 नंबर. बरं, गुळ आणि कोल्हापुरी मसाले आहेत. अच्छा, कांदा लसूण मसाला. वाव, झणझणीत दिसतोय. धन्यवाद दादा. कपड्याच्या बॅगांचे स्टॉल खूपच आहे इथे. 84 नंबर स्टॉल आहे. पण बघा सुंदर सुंदर असं बॅगांचं कलेक्शन यांच्या दुकानात आहे, पाहू शकता. नमस्कार, आप कहाँ से हो? हम बंगाल से हैं। बंगाल से? वेस्ट बंगाल, वेस्ट बंगाल, बोलपुर शांति निकेतन। बोलपुर शांति निकेतन। नाम क्या आपका? नाम है पौधा गोड़ाई। और स्टॉल नंबर? 91। ताईंकडे मस्त असे थोडेसे ना हे पाहायला मिळाले. जॅकेट्स आहेत. मला एक विशेष करून घ्यायचं आहे, तर मी बघते आता थोडस ट्रायल करते. तसं ताई मला होणार काही? ह्याच्यामध्ये किती नंबर आहे? अजून मोठी साईज आहे? बडा साईज आहे? नाही ना, फिर हमारे लिए नहीं रखा फायदा. ह्याच्यामध्ये थोडस दोन्ही बाजूने तुम्ही विअर करू शकता. आणि नमस्कार ताई,
कुठून आहात तुम्ही? सोलापूर. सोलापूर. आणि छान छान असे शेतातले पेरू आहेत. ताई कसं आहे? हे पेरू का 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. आणि बोरं कशी? 140 रुपये किलो आहे. डाळिंब? डाळिंब 160 रुपये किलो. आणि स्टॉलचा नंबर काय? 286. चला आम्हाला पेरू द्या. हो का? द्या. इतका सुगंध दरवळलाय ना बोरांचा. बोरांचा मस्त. हे बोरं तर घेतलीच आहेत मी. आता पेरू पण घेते. बोरं आपण कुठे ठेवले? त्यांच्या स्टॉलवर ठेवलेत ना. गावठी आहेत ना. गावरान आहे ते. इथे मिळणार नाही. मस्त असं निवडून आणि छान अशी बघा पॅकिंग केलेली आहे आपल्यासाठी. आणि खास अशी शेतातली आपल्याला ही फळं आणलेली आहे. नक्की व्हिजिट करा स्टॉलला. मस्त पेरू आहेत. आणि एक मी टेस्ट करून मगाशीच खाल्ला ब्लॉगिंग करता करता. छान होता. बोरं घेतली ठेवली स्टॉल वरती. तर खूप खूप धन्यवाद ताई आणि बेस्ट ऑफ लक. हे आम्हाला पॅक करून द्या. नमस्कार ताई. स्टॉल नंबर काय? आणि आपलं नाव? श्वेता. आणि या घरगुती बनवलेल्या चिक्की आहेत का? एकदम ऑर्गॅनिक गुळामध्ये बनवलेली चिक्की. ऑर्गॅनिक गुळामध्ये? ऑर्गॅनिक गुळामध्ये बनवलेली चिक्की आहे. ही खोबऱ्याची चिक्की आहे. विदाऊट केमिकल, विदाऊट शुगर असते. ही गुळाची खोबऱ्याची चिक्की आहे. ही गुळ आणि शेंगदाणा चिक्की आहे. ही गुळ आणि तीळ शेंगदाणा चिक्की आहे. आणि ही तीळ शेंगदाणा चिक्की आहे. अशी म्हणजे पाव किलो किती घेऊ शकतो? 100 रुपये पाव आहे. तुम्ही किलोनी पण घेऊ शकता, पावाने पण घेऊ शकता. पाव पासून तुम्हाला मिळणार आहे. मस्त रोस्टेड आहे. हे सोया रोस्टेड आहे. काय छान आहे. याच्यामध्ये तीळ वगैरे वापरलेले आहेत. आपण अगदी तिळगुळ खातो. अगदी तसंच वाटलं. आणि ह्याचा पण एक फ्लेवर वेगळा आहे. बघूया. प्लेन तिळाची. गुळ इतकं चांगल्या प्रकारचा आहे ना, त्याचा स्वाद येतोय. ऑर्गॅनिक गुळापासून ही शेंगदाणे. ह्याची पण किंमत तेवढीच आहे का वेगळी? कुठली पण 100 रुपये. 100 रुपये पावला आहे. ताईंच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. मस्त थंडीचे दिवस आणि ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला. ब्लड वगैरे वाढवतो. छान. चिक्की तर सगळ्यांच्या आवडीची. कुठेही जा प्रवासात, घरी खा, मुलांना खाऊच्या डब्याला द्या. आणि हे काय काय? हे रोस्टेड आहे. ज्वार बाजरा असतात. अच्छा. त्याला हे रोस्ट केलं आहे. तर त्यामुळे हे तुम्ही रोस्टेड आहे. हे हेल्दी असते खायला. अच्छा. कसं पॅकेट आहे? हे 100 रुपयाला एक आहे. 150 रुपयाला 2 आहे. मस्त आहे. मस्तच एकदम हलकं फुलकं. आणि डाएट स्पेशल आणलेलं आहे ताईने सगळं. हे पण एक वेगळं दिसतं प्रोडक्ट. सोया चंक्स. हे कसं आहे? हे पण 100ला पॅकेट. 100ला पॅकेट आहे. तर ताईंच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. मस्त म्हणजे चिक्कीचे तर बरेचसे प्रकार आहेत. आणि आता थंडीचे पण दिवस आहे. मकर संक्रांती पण जवळ येते. लाडूचा जो स्वाद आहे ना, तो मला याच्यात मिळाला. खरंच मस्तच. धन्यवाद ताई. थँक्यू. नमस्कार ताई. नमस्कार मॅडम. कुठून आहात तुम्ही? आम्ही नागपूर भिवापूर. भिवापूर. आणि काय बरं मसाले? हे लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर आहे. हे आमचं भिवापूरचं मिरची पावडर हे प्रसिद्ध आहे. अच्छा ताई, तुमच्या स्टॉलचा नंबर काय बरं? आमच्या स्टॉलचा नंबर आहे 233. 233. आणि ही मिरची पावडर बघा त्यांची प्रसिद्ध अशी आणलेली आहे ताईंनी. नागरत्न म्हणून आहे ना? अच्छा. आणि पॅकेट्स किती येणार त्याचे वेगवेगळे? कमी जास्त येणार. बरं. आणि काय बरं तुमच्याकडे? हे गव्हाची सोजी पण आहे. धनिया पावडर आहे. अच्छा. धने पावडर कशी? हे 50 ग्रामचं आहे. 50 रुपयाला आहे. आणि एक पावचा आहे 100 रुपयाला. 100 रुपयाला. आणि हे काय बरं? हे छोटी पॅक आहे. हे पॅकेट्स म्हणजे ट्रायल साठीच. आणि इथे पण बरेचसे असे हे दिले. म्हणजे सुजी म्हणजे काय म्हणा? गव्हाची सोजी उपमा वगैरे बनवतो ना आपण. अच्छा. त्याच्यासाठी हे पौष्टिक आहे. याच्यामध्ये जास्त आयर्न असतात. त्यामुळे हे चांगलं आहे रव्यापेक्षा हे चांगलं आहे. बरं. धन्यवाद ताई. थँक्यू मॅडम. नमस्कार ताई. नमस्ते मैम. काय काय आपल्याकडे आहे? मेरे को मराठी नहीं आती. बोलो, बोलो, चलेगा. हिंदी में बताइए. नमस्कार, मेरा नाम मंजू है. मैं अजमेर से. स्टॉल नंबर क्या है? ये 293 है. 293 है. आणि सुंदर सुंदर असे कवर्स आहेत, कुशन कवर आहेत. कसे आहेत ताई हे सेट? कसं आहे संपूर्ण हा वाला सुंदर? ये 1200 के 5 है मैम. 1200 चे 5 है. हाँ, ये वाले भी 1200 का 5 है. ये 1000 का 5 है मैम. ये भी 1000 का 5 है. 1000 चे. ये छोटा मध्ये पण आहे. हाँ. आणि हे पूर्ण हे चादर है, दीवान सेट है मैम सिंगल में. अच्छा. ये लोड कवर, कुशन कवर, सर्व चादर आहे. पूरा सेट है. 1800 का है मैम. अच्छा. डबल बेड है. डबल बेडचं कसं आहे बेडशीट?
ये 2500 है 2500 खूप छान कलाकुसर केलेली बघा त्यांनी, हाती केलेले सर्व हाथ से बनाया है ना. अच्छा धन्यवाद. कैसा ये मैम कंफर्टर दोहर है, ये कैसा? 4,500 का है. इतना बड़ा. हाँ, ये डबल किंग साइज होता है. अच्छा. और ये नेचुरल कलर से बना होता है. ये हमारा राजस्थान दिल्ली का आइटम है और हम लोग इसको बेचने के लिए महालक्ष्मी सरस मेले में आए. राजस्थान से आए हो. अच्छा, आपका स्टॉल नंबर क्या आहे. मेरा स्टॉल नंबर 284. बघा ना त्यांनी लावलेले सगळे डोअर बघा, आणि त्याने ओपन करून पण दाखवलेले आणि तिथे लावलेले सुद्धा डिस्प्लेला. मस्त मस्त असं कलेक्शन यांच्याकडे आहे. धन्यवाद दादा. नमस्कार ताई. बोलिए मैम. स्टॉल नंबर क्या है आपका. 19. और क्या है प्रोडक्ट्स, क्या क्या है. वो भी गला का हार है. अच्छा. और हाथ का. आप कहाँ से आए हो. कलकत्ता से आए हो. और साड़ियाँ भी है ना आपके पास. साड़ी काथा का साड़ी. काथाचा. अच्छा. साड़ी चूड़ीदार नेक पीस दिखाना जरा, हाथ दिखाना हो. कैसा सेट है ये. 250 का. 250 का. इथे हे सगळे नेक पीसेस आहे, सगळे 250 आहे आणि मस्त हँडमेड असे केलेले आहेत बघू शकता. आणि हे आहे ना बँगल्सचा सेट आहे 150 ना. हे 150 आहेत बघा, कशा सुंदर सुंदर युनिक असं वेगळंच कलेक्शन यांच्या दुकानामध्ये. स्टॉलचा नंबर पण तुम्हाला कळलेला आहे. 16 ना 16 ना 19 नंबर आहे. नक्की विजिट करा. खूप म्हणजे स्वतः परवडतील अशा किमती आहे, स्वस्त आणि मस्त आहे. युनिक असं आहे, वेगळं असं ट्राय करायचं असेल. हे कापडी काम केलेले बघा, आणि त्याला असे घुंगरू वगैरे लावलेले आणि त्याच्यामध्ये ना वेगवेगळे असं कलर्स आणि डिझाईन्स पाहायला मिळतील तुम्हाला. आणि 150 मध्ये मस्तच कलेक्शन छान आहे. थोडस इथे ना कानातले पण दिसतात आहे. हे बघा त्यांचं कानातले पण. एक इयरिंग्स काय सांग. कैसा ये कान का है. कितने का है. 15 50. अच्छा 50 रुपयांचे इयरिंग्स. हे बघा यांनी ठेवलेले तसे, आणि केसांना लावायचं आहे, जुडाला वगैरे लावू शकता. छान अशा युनिक केलेल्या हँडमेड अशा वस्तू आणलेल्या ताईनी. हे 250 रुपयाचे सेट तर एकदम बढिया आहेत, मस्त आहेत बघा ना. कापडी, हे कापडावर केलेलं हे सगळं वर्क आहे. सुंदर सुंदर कलेक्शन आहे, हटके असं कलेक्शन आहे. आणि कलकत्त्याच्या त्या पॅटर्नच्या साड्या सुद्धा यांच्या स्टॉलवर पाहायला मिळतील. खूप सुंदर असं कलेक्शन आहे यांच्या स्टॉलवर. धन्यवाद ताई. इथे एक साड्यांचं स्टॉल है. कहाँ से हो आप. MP से. और ये आपका है क्या ये दुपट्टास. कैसा है दुपट्टा. कितने का आएगा ये. 200 का. 200 रुपये जी. ये कांता वर्क में आता है, ब्लॉक प्रिंट का काम है हमारा, पावर लूम का. अच्छा. हाँ, ये सब कांता वर्क में है. ये मधुबनी पे है. हर पूरा खोल के दिखाना. हर स्टेट से अपना अपना प्रोडक्ट लेके आए हैं. अपना अपना आइटम लेके आए. मधुबनी पे हर जगह का ब्लॉक लेके आते हैं. अच्छा. भागलपुर का लेके आते हैं, मध्य प्रदेश का लेते हैं. और साड़ी का क्या है रेंज. स्टार्टिंग है. स्टार्टिंग प्राइस 1250 से है. टसर कॉटन पे आती है. कौन सा मटेरियल आएगा. टसर कॉटन. टसर कॉटन जी. और ये टिश्यू सिल्क पे है. टिश्यू सिल्क. ये कितने का आएगा. ये 2500 का है. अच्छा. और वो वाला जो है लाइन. ये त्रिपुरा का फेमस है जामदनी. जामदनी. हाँ, आसाम के पास है त्रिपुरा, वहाँ से धागा लेके आते हैं, अपने MP में करते हैं. हाथ का बना हुआ है, मतलब हैंड वीविंग का काम है, हाथ का बना रहता है. ये 4500 का है. आणि हे कसं आहे. ड्रेस मटेरियल कैसा है. ड्रेस मटेरियल ये गति सिल्क में आएगा 2500. ये 3500. 2 पीस में प्योर जामदनी का रहता है. प्योर चंदेरी पे हैंड वीविंग करते हैं. प्योर चंदेरी पे हैंड वीविंग. वह स्टॉल नंबर बताएं. 92. आपका नंबर क्या है. 8595758962. अच्छा धन्यवाद. लेदरच्या बॅगांचं स्टॉल आहे आणि बरीच गर्दी आहे बघा त्यांच्या स्टॉलला. आणि अशा बऱ्याच प्रांतातील साड्यांचं तुम्हाला कलेक्शन एकाच ठिकाणी पाहता येणार आहे. वेगवेगळं असं कलेक्शन पाहायला मिळतंय. तर असंच आपण फिरून फिरून 2 ते 3 तास झाले मी शूट करते. कहाँ से हो आप भैया. यूपी से. यूपी से. यूपी मऊ. मेरा नाम राशिद है मैम. और कौन सा कलेक्शन है साड़ी का. कोटा सिल्क बोलते हैं, कोटा साड़ी है, जैसे कि आप ये देख सकते हो.
क्या रेंज आएगा इसका? ये 1800 रुपए की साड़ी। 1800। ये तो पतला रहता है कोटा सिल्क, ऐसे ही आता है, लाइट में रहता है। लाइट वेट रहता है। 50 ग्राम की पूरी साड़ी आती है। 50 ग्राम की दिखाओ जरा बंद। अच्छा, हलकी आणि फुलकी साडी आहे बघा, बहुत साड़ी है जो विथ ब्लाउज। बघा त्यांनी पूर्ण कलेक्शन एक्सप्लोर केलेलं आहे। यूपी वरून आले हे दादा आहेत आणि मस्त वेगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला ट्राय करायच्या असतील हलक्या फुलका यांच्या स्टॉलला व्हिजिट करा। स्टॉल नंबर किती बोलले? B85। नक्की स्टॉलला व्हिजिट करा। धन्यवाद दादा। नमस्कार दादा। नमस्कार। काय बरं खरवस? खरवस कशापासून बनलाय? हा म्हशीच्या चिकापासून बनवलेला आहे। म्हशीच्या चिकापासून। हा, पहिलं दूध असं राहिल्यानंतर हा गुळा। तुम्ही कुठून आहात दादा? आपण ठाण्यातून आलो। ठाण्यातून आहे। बरं हे कसं खरवसचं? हा केसरातला साखरेतला मॅडम, आणि हा गुळा। काय किंमत आहे? त्याच्यात वेलची जायफळ असते। अच्छा, त्याच्यात केसर आणि वेलची असते, आणि जायफळ आणि वेलची असते। तर किंमत काय आहे? 120 रुपये पाव किलो। खरवस घ्यायचा असेल तर या स्टॉलला नक्की व्हिजिट करा। बघा B76 असा स्टॉल नंबर आहे, आणि इथे तुम्हाला घरगुती गुळाचे आणि साखरेचे दोन्ही असे खरवस चाखायला मिळणार आहे। धन्यवाद दादा। ते एक स्टॉल आहे आधार बचत गट। आणि नमस्कार ताई, कुठून आहात तुम्ही? नागपूर। आणि कशापासून बाकरवडी बनली? सगळं बाकरवडीच आहे तुमच्याकडे? पूर्ण ज्वारीपासून बनवली? आपण टेस्ट करूया। पासून बनवलेली बाकरवडी आहे, आणि हे लसण वडी, म्हणजे लसूणवाली लसण फ्लेवर। मग ही पाव किलो कशी येणार आहे? ही 100 रुपयाची। आणि हे शंकरपाळे? शंकरपाळे 100 रुपये। बघा ना, खुसखुशीत कुरकुरीत अशी, आणि आतला जो मसाला आहे ना त्याचा स्वाद काय एकदम बढिया आहे। ज्वारीचा असा स्वाद त्याच्यामध्ये तोंडामध्ये गेल्यानंतर कळतोय। खूप छान आहे ताई। आणि पाव किलोचं काय किंमत आहे? हे 100 रुपये पाव। 100 रुपये पाव किलो आहे। आणि स्टॉल नंबर काय ताई? स्टॉल नंबर B75 म्हणून स्टॉल नंबर आहे। नक्की व्हिजिट कर, कारण एवढे सारे स्टॉल्स आहेत ना, 400 तरी स्टॉल आहेत ना ताई? 400 स्टॉल आहेत। तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार नाही, म्हणून मी सगळ्यांना स्टॉलचा नंबर विचारते। म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं असेल व्हिडिओ बघून तर तुम्ही स्टॉलला नक्की व्हिजिट देऊ शकता। ताईंच्या स्टॉलवर बघा गर्दी किती आहे बँगल्स आणि नेक पीसेस घेण्यासाठी। हे बघा, हे बघा, खूप गर्दी झाली आहे स्टॉलला। नमस्कार ताई। नमस्कार ताई, माझं नाव किशोरी गंगाधर उपरे, मी राणी सारवून आले। माझ्या गटाचं नाव कालिका माता। कालिका माता। कालिका माता, परभणी जिल्ह्याहून आले मी। बरं, काय काय आणलंय तुम्ही? शेवया। शेवया कसल्या बनल्यात ह्या ताई? गव्हाचे आहेत मॅडम। गव्हाचे आहेत? दाखवा जरा। काढून केलेले आहेत। अच्छा, स्वतः बनवलेले आहेत ना या? हातावर बनवलेले। बरं, कसं पॅकेट आहे? एक पॅकेटची काय किंमत? 100 रुपये मॅडम। 100 रुपये। आणि डाळी कशा आहेत ह्या? डाळी 200 रुपये किलो मॅडम। ही 200 रुपये किलो हिरवी डाळ ना? बरं, आणि गुळ? गुळ 100 रुपयाला 1 किलो। 1 किलो 100 रुपयाचा। उडदाची डाळ? माझ्याकडे मिशनी मॅडम। मशीन मध्ये? मिशन आहे। अरे वा, मिशन मी गटाच्या ह्यानं मिशनी घेतले। बरं, मग तुम्ही परभणीवरून आले ना? परभणी। आणि कोणाला हवं असेल जास्त तर मिळतो ऑनलाईन? हो मॅडम। मग नंबर सांगा तुमचा? 91 58 21 51 16। म्हणजे मिळणार ना मागवलं? या स्टॉलला नक्की व्हिजिट करा। 231 नंबर स्टॉल आहे बघा। आणि धन्यवाद ताई। बाहुली आणि मातीचे फळ आणि खेळणी आहेत। नमस्कार ताई। नमस्कार ताई। कुठून आहात? आम्ही छोटी आरवी हिंगणघाट तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा। अच्छा, काय काय बरं तुमच्याकडे वेगळीच अशी भाज्या दिसतात? आमच्याकडे मातीचे फ्रुट्स, व्हेजिटेबल आहेत, त्याचप्रमाणे असे डॉल्स, हँडमेड डॉल्स पण आहेत। खूप सुरेख आहेत व्हेजिटेबल्स। म्हणजे प्रत्येक एक पीस घेऊ शकतो का? म्हणजे सेट करून घेऊ शकतो? 266 स्टॉल नंबर आहे। आणि मस्त भाज्यांची खरेदी करूया आपण। तुम्हाला जी चॉईस हवं ते तुम्ही घेऊ शकता। मातीची अशी भाज्या आहेत बघा। हा काय भोपळा आहे ना? भेंडी आहे, मस्त टोपली पण ठेवलेली आहे। छान असं गाजर आहे, सुंदर असं बघा ना, टोमॅटो आहे, कांदा आहे, आणि असं वाटतं की खरखुरच आहे। किती छान प्रकारे केलेलं आहे। ते छान तुम्ही डेकोरेशन मध्ये ठेवू शकताय। किंवा तुम्ही आता हे रुखवात वगैरे, आता लग्न कार्य चालू होणार, म्हणजे लग्न सराईचा पण दिवस आहेत, रुखवातामध्ये पण नेत असतील ना? आणि हे सगळं तुम्ही बनवता ना स्वतः?
अच्छा, हे पण आहे. हे पण आहे लाकडी. वाव, हे रुखवातीसाठी खरंच छान आहे. आणि कितीला आहे ताई हे? फक्त 250 रुपये. फक्त 250 रुपयाला आहे बघा. सुंदर आहे. रुखवातीमध्ये खूप छान संकल्पना मांडता येईल तुम्हाला. सुंदर असं कलेक्शन आहे, भाज्यांचं पण आहे. आणि तिथे पण टोपली ठेवलेली आहे मस्त रचून. इथे बघा सीताफळ आहे. ऍपल तर एकदम असं खरंच वाटतंय लहान मुलांना दिलं तर तोंडात टाकतील. हो ना, खूप छान प्रकारे केलेले. डॉल कशी आहे ही? फक्त 150 रुपयाला डॉल. फक्त 150 रुपये. एकदम वाजवी अशा किमती पाहायला मिळत आहेत. महालक्ष्मी सरस म्हणजे सगळ्यांच्या बचत गटाला प्रेरणादायी, म्हणजे असं सगळ्यांचे स्टॉल असे आहेत की त्यांनी त्यांच्याच रेटने तुम्हाला इथे उपलब्ध करून दिले हे सगळे प्रोडक्ट्स. म्हणजे वाजवी असे दर सगळ्या स्टॉलवर तुम्हाला पाहायला मिळतील. तर नक्की लवकरात लवकर येऊन भेट द्या, म्हणजे यांना पण आनंद होईल. निदान बघायला तरी यांच्या कला किती सुंदर सुंदर आहे. आणि कलेक्शन पण हटके असं आहे. 150 रुपयाला ही पण तुम्ही रुखवातीमध्ये किंवा तुम्ही लहान मुलांना छान प्रकारे देऊ शकता. खुश होऊन जाणार आहे बेबी. मस्त. आणि ही कुत्रे कसे छोटेसे? वाव वाव, 150ला 2. क्या बात आहे, किती सुरेख आहे बघा ना. लहान मुलं एकदम खुश होणार आहे स्टॉलला. नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. सुंदर असं कलेक्शन पाहायला मिळतं. हँगिंगचं पण बघा सुंदर असं आहे. सुंदर असे पीस पाहायला मिळतात. वेगवेगळं असं कसं केलेलं आहे ना मुलांनी. कोणी केलंय हे? बायकांनी? अच्छा, आणि बायका पण आहे. तुमच्या हाताखाली असतात का? सगळ्यांनी मिळून केलेली ही कला आहे. आणि किती छान असं काम आहे. आणि आपल्या अशा किमती पण असे किफायती आहे, जे वाजवी अशा किमतीमध्ये त्यांनी आणलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू. माझी इरकली म्हणून एक स्टॉल आहे. ताई नमस्कार. माझी मैत्रीण आणि आमची पहिली भेट इकडेच या एक्झिबिशनला. आणि त्याच्यानंतर खास आम्ही चांगलं रिलेशन पण जपतोय. आणि छान साड्या असतात. 12 महिने सुद्धा उपलब्ध. काही नंबर आणि नाव? माझं नाव तेजल नाईक सुपारकर. माझी इरकली माझ्या ब्रँडचं नाव आहे. ठाण्याचे आहे. आणि आपल्याकडे इरकल हे प्रकार आहेत. त्याशिवाय आता आपण इरकल सोडून अजून बरंच काही कलेक्शन घेऊन आलेलो आहोत. पॅचवर्क मध्ये, कॉटन मध्ये, महेश्वरीमध्ये आपल्याकडे भरपूर वेगवेगळं कलेक्शन आहे. क्रश टिश्यू मध्ये आहे. त्याचबरोबर आपल्याकडे मल कॉटन ह्याच्यामध्ये भरपूर कलेक्शन्स आहेत. ब्लाउज पीस पण दिसत आहे. हे कसं येणार आहे? ही पाठीवरती देवी येणार आहे. आणि त्याचबरोबर हातावरती ही नथ येणार आहे. ही बघा, हातावरती ही नथ येणार आहे. हे 1250 किंमत आहे याची. आणि दोन्ही मध्ये क्वालिटीमध्ये फरक दाखवते. आता हा 650चा ब्लाउज पीस आहे. पण ह्याचं वर्क बघा, हे रेडी ब्लाउज मिळतात. आणि हा आपला 1250चा आपला कस्टमाइज केलेला ब्लाउज पीस आहे. तर तुम्ही खणामध्ये पण घेऊ शकतात, कलर्स मध्ये किंवा सिल्क मध्ये पण घेऊ शकता. या प्युअर मल मध्ये साड्या आहेत. काय किंमत आहे? ही वाली 2000ची आहे. म्हणजे वेगवेगळ्या रेंज मध्ये आहेत. हा, सगळ्या प्रिंट मध्ये आहेत. 2200, 2250 वगैरे असे. आता सकाळपासून माझ्याकडे एवढे कस्टमर होते त्यामुळे माझं थोडं प्राइसिंग मध्ये वर खालती होत असेल. पण हे मल मधले तुम्हाला खूप छान कलेक्शन्स मिळतील आपल्याकडे. हे पण छान आहे. रंगसंगती सुंदर अशी आहे. तर नक्की ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. आणि एरवी पण हवं असेल तर तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद ताई. थँक्यू. सिडको प्रदर्शनातून या बिल्डिंग मधून बाहेर आल्यानंतर इथे बघा फूड कोर्ट आहे. या बाजूला तुम्हाला जायचं आहे, जिथे तुम्हाला सगळे स्टॉल्स खाण्यापिण्याचे लागलेले आहेत. मस्त खाण्यापिण्याची चंगळ आहे इथे. तुम्ही मस्त शॉपिंगचा आनंद घ्या, शॉपिंग करा. आणि इथे बघा संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला इथे मनोरंजनासाठी बरेचसे कार्यक्रम आयोजित केले जातात या बाजूला. तर आपण आता आतमध्ये जाऊ, काय काय फूड स्टॉल्स आहेत ते बघूया. तर आपण तिथे शॉपिंग मस्त केल्यानंतर तुम्ही इथे आल्यानंतर बघा इथे फूड सेक्शन आहे, फूड कोर्ट आहे. या बाजूला तुम्हाला सगळे खाद्यपदार्थांची चव चाखता येतील, बरेचसे असे पदार्थांची चव घेता येईल. वेगवेगळ्या भागातून आलेल्या स्त्रियांनी मस्त स्टॉल्स आपल्यासाठी आणलेले आहेत आणि खाण्याची मस्त चंगळ आहे. महिला बचत गटाचे हे सगळे फूड स्टॉल्स आहेत. इथे बघा बसण्यासाठीची पण छान व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक स्टॉल सोबत तुम्ही आरामात बसून आनंद घेऊ शकता खाण्याचा. ताई नमस्कार. काय बरं तुमच्याकडे? आमच्याकडे मटन गिरवी आहे. मटन. आणि तुम्ही कुठून आहात? आणि बीड वरून आले. बीड वरून आलात. मटन गिरवी आहे. अच्छा. हा सुका मटन आहे. सुका मटन आहे. हे कसं येणार? प्लेट येते का पूर्ण? हा पूर्ण थाळी येते. थाळी येते. थाळीची काय किंमत आहे? 350 रुपये थाळी. 350 रुपये. त्याच्यामध्ये काय काय येतं? त्याच्यामध्ये सुका मटन पण येतोय आणि मटनची गिरवी पण येते
आणि राईस येतो आणि बाजरीची भाकरी. काळं मटण आहे का? नाहीये मॅडम, हे काय? चिकन आहे. चिकनचा रस्सा आहे. आणि हे काय बरं? हा सुका चिकन आहे. बरं. हा कलेजी आहे. आणि थालीपीठ कसं? हे थालीपीठ 50 रुपयाला. 50 रुपयाला 2 येणार? हा एक येणार. एक येणार. एक 50 रुपयाने त्याच्यासोबत ठेचा दिलाय ना? हा, ठेचा आणि मग तुमच्या सोबत किती जणी आहेत? आमच्या सोबत 2 जणी आहेत. दोघी जणी आहात. आणि इथे पण ताईंचा स्टॉल आहे. इथे भाकरी वगैरे दिसते, ठेचा आहे. काय ताई तुमच्याकडे? आमच्यापाशी बाजरीची भाकर आहे, ज्वारीची भाकर आहे, घेऊ चपाती आहे, पिठलं आहे का? वांगे भरीत आहे. भरीत आहे वांग्याचं. आणि कुठून आहात तुम्ही? बीडवरून. बीडवरून तुम्ही पण. गरमागरम भाकरी करून मिळते. मग काय डिशची किंमत काय? डिशची किंमत 80 रुपये. थालीपीठ घ्यायचं तर 80 रुपये. त्याच्यामध्ये दही येईल, वांगे भरीत येईल, ठेचा येईल, कांदा लिंबू येईल, ककडी येईल. बरं, छान असा आनंद घ्यायला या. ताईंचा स्टॉल नंबर काय आहे? 63. आणि तुमचा स्टॉल नंबर? सेम स्टॉल नंबर आहे 63 मध्ये. खूप खूप धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. सावजी भोजनालय हे आहे नागपूर स्पेशल. नमस्कार ताई. नागपूर स्पेशल सावजी काय दाखवा आम्हाला. अच्छा, झिंगे आहे. झिंगे, अरे वा, तोंडाला बघून पाणी सुटलं माझ्या. क्या बात आहे. राईस मसाला अरे वा, म्हणजे ही संपूर्ण डिश येणार का? पूर्ण डिश? डाळकांदा 350 का कोणती एक डिश? कोणती एक डिश घेतल्यावर 350. मग त्याच्यासोबत काय घेऊ तसं? 3 चपाती. अच्छा, अरे वा, मस्त पोटभरीचं. आणि सावजी चिकन नागपूर स्पेशल, क्या बात आहे, मस्त. हा हा, काय म्हणतात? डाळकांदा, लग्नाच्या सावजीच्या डाळकांदा. अच्छा, नागपूरचं फेमस झणझणीत असतं ना. अच्छा, तर खूप छान प्रकारे बघा इथे पण स्टॉलला व्हिजिट आहे. नंबर काय स्टॉलचा? 62 आहे. मस्त सावजी स्पेशल तुम्हाला टेस्ट करायचं असेल झणझणीत तर नक्की ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. धन्यवाद ताई. इथे राजस्थान स्पेशल सर्व आहे बघा. कचोरी आहे, खस्ता कचोरी दिसते, मस्त अशी भजिया आहे. आणि हे लाडू राजस्थान स्पेशल, क्या बात आहे, मस्त. राजस्थानी पदार्थांचा स्वाद घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही या स्टॉलला व्हिजिट देऊ शकता. 61 असं स्टॉलचा नंबर आहे बघा. ये चूरमा लाडू कैसा पीस आएगा? ठीक है, 1 पीस. 50 रुपए का 1 पीस आएगा. और भजिया 50 का. और कचौरी सब 50 रुपए. अरे वाह, रिजनेबल. ये वाला आले गए, ये 50 का आएगा, ये 50 का आएगा, ये 50 अच्छा, का, ये 50 का आएगा. लस्सी और ये क्या है भैया? मूंग दाल लस्सी है मैम, केसर वाला लस्सी. वो मूंग दाल का हलवा है, वो 100 रुपीज का आएगा मैम. ये दाल बाटी चूरमा है, वो 250 का है. मस्तच. आप राजस्थान से हो? धन्यवाद. इथे वॉश बेसिन सुद्धा हात धुण्यासाठी आणि इथे बसण्यासाठीची छान व्यवस्था केली आहे. ते फूड कोर्ट मध्ये एकदम मस्त छान प्रकारे टॉपटिप पण आहे, तुम्ही पाहू शकता. दोन्ही बाजूने स्टॉल्स आहेत असे. हे सगळे बचत गटाचे स्टॉल्स आहेत. मस्त व्हेज मध्ये भाकरी आहे आणि काय बरं वांग्याचं खानदेशी ना, जळगाव स्पेशल. पिठलं आहे, मसाला पापड घेतलाय, मस्त मसाला. कोल्हापुरी फूड स्टॉल, सुरभी स्वयं सहायता बचत गट कोल्हापूर. ताई नमस्कार. आपण कुठून? कोल्हापूरवरून. कोल्हापूरचा महिला बचत गट आहे आमचा. अच्छा, आणि दाखवा काय काय आहे तुमच्याकडे आता. कोल्हापुरी चिकन ग्रेव्ही आहे. संपलंय आता. संपलं, दुपारची वेळ होऊन गेली ना. मी आता टेस्ट केलं, मस्तच होतं एकदम. चिकन, मटन आणि चिकन थाळी कशी आहे? चिकन थाळी 250 रुपये आहे आणि मटन थाळी 350 रुपये. 350 रुपये. हे काय बरं? हा पांढरा रस्सा कोल्हापुरी. कोल्हापुरी पदार्थांचा स्वाद घ्यायचा असेल तर पांढरा रस्सा, तांबडा रस्सा दाखवा ताई. हा बघा संपलाय, कारण भरपूर गर्दी असते इथे स्टॉलवर. आणि मी सुद्धा आताच थंडगार असे सोलकडीचा स्वाद घेतला आणि चिकन खाल्लं, मस्त वाटलं. कोंबडी वड्यांची कशी थाळी? कोंबडी वड्यांची 250 रुपयाला थाळी. तांबडा पांढरा रस्सा, चिकन मसाला, राईस, 5 वडे येणार. 5 वडे. हो. तर ताई स्टॉल नंबर काय बोलले? माझा स्टॉल नंबर 29 आहे.
अच्छा. फिश मध्ये सुरमई, प्रॉन्स, पापलेट, बोंबील सर्व आहे. बघा इथे तुम्हाला फ्राय करून मिळणार आहेत आणि स्टॉल नंबर पण कळलेला आहे. आणि मी सुद्धा स्वाद चाखलाय ताईंच्या स्टॉलवर. इथे चिकन आणि मस्त गरमागरम अशी भाकरी खाल्ली आहे. ताई धन्यवाद. नमस्कार ताई. आमचा देशी कोंबडा आहे. कुठून आहात तुम्ही? सोलापूर. सोलापूर. काय बनवलंय? देशी कोंबडा. देशी कोंबडा. कसं आहे थाळी? आणलेलं आहे 350 रुपये थाळी. अच्छा. मग त्याच्यामध्ये काय काय येणार? भाकरी, भात, कांदा लिंबू थाळीची आहे. आणि काय आणखी? एकच फक्त देशी कोंबडाच आहे. बरं. आणि त्याच्यासोबत भाकरी येते ना? आणि स्टॉल नंबर काय? स्टॉल नंबर 27 रुपये. ताईंच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. व्हेज आणि नॉनव्हेज सर्व पदार्थ आहे त्याच्यामध्ये. बघा मटन थाळी वगैरे पण आहे. उकडीचे मोदक पण आहेत का? उद्यापासून. अरे वा. धन्यवाद ताई. इथे बघा अशा पद्धतीने हा पदार्थ सर्व केला जातो. दादा हे काय बरं? मसाला फिंगर आहे. मसाला फिंगर बनवताय? आलू नड्डा मराठीमध्ये. अच्छा. बघा कशा प्रकारे डिश बनवतायत दादा. सर्वात आधी त्यांनी एक चीर दिले मध्ये आणि कशा प्रकारे करतात ते बघूया आपण. हे काय स्टफिंग बनणार आहात? काय काय त्याच्यामध्ये? हे आलू, कांदे, सांबार मिक्स केलाय. मिक्स केलंय. हा मिक्स केलाय. बरं. अशा पद्धतीने बघा पूर्ण स्टफिंग करून घेतलंय. दादाने आधी बनवून ठेवलेलं आहे. त्याच्यावरती मग हे बारीक शेव टाकले ना. मग एका डिश मध्ये किती पीस देतात? 2 पीस. 2 पीसची काय किंमत आहे? 40 रुपये. 40 रुपये. फक्त 40 रुपये. आणि काय धपाटे आहेत का हे? थालीपीठ आहे. हुरड्याचं. अरे वा. ते कसं आहे? काय किंमत? त्याची 7 रुपये किंमत आहे. याच्या बरोबर दही आणि शेंगदाण्याची चटणी. तुम्ही कुठून आहात ताई? गोंदियावरून. आणि नाव काय तुमचं? सुनीता भांडारकर. अच्छा. तर ताईंच्या स्टॉल नंबर काय बोलले? 24 स्टॉल नंबर वर तुम्हाला हे बघा थाळीपीठ पण आहे. आणि वेगळीच डिश तुम्हाला ट्राय करायची असेल तर हे बघा कशा प्रकारे त्यांनी दादाने बनवली. नक्की ट्राय करू शकता. 40 रुपये किंमत आहे. आणि ते काय दादा? बोरींना उकडून त्यांना तिखट, मीठ अच्छा. घालून थोडासा मसाला. बघूया आपण. दाखवा जरा आम्हाला कशा प्रकारे. बोर गुळ म्हणून आहे तर ताई दाखवत आपल्याला. आणि त्याची काय किंमत आहे? 20 रुपये फक्त. अरे वा. गावाकडची. बरं. देशी गुळ. आणि हुरडा थालीपीठ मध्ये काय असतं बरं? हुरडा थालीपीठ मध्ये म्हणजे काय काय पीठ येतात? ज्वारी, बाजरी आणि चण्याचा पीठ. हरभरा. मग हुरडा का बोलतात? हरभरा टाकला म्हणून? नाही. मग तो कच्चा असते. त्याचा हुरडा भाजून त्याचा पीठ तयार केलं जातं. बरं. बघा मला सुद्धा माहित नाही. मी आपल्या ताईंनी सांगितलंय कशा प्रकारे. आणि हे बघा बोर गुळ दिलेलं आहे. आपण ट्राय करूया. छान आहे. पहिली वेळेस ट्राय केलं. पहिल्यांदा ट्राय केलं. तिकडचं प्रसिद्ध आहे का तुमच्या इकडचं? अच्छा. तर आपण आता हे बोर गुळ ट्राय करूया. हे शेतातली बोर आहेत त्यांची. आणि म्हणजे हे गुळामध्ये केले दादा? गुळाच्या पाकामध्ये ना. बोर आहेत बघा वेगळ्या पद्धतीचे. एकदम सॉफ्ट असे मस्त आंबट गोड अशी बोर आहेत. गुळामध्ये त्याला स्प्रे केलेले, कव्हर केलेले. 20 रुपयाला ही डिश. मस्त. गुळाचा स्वाद आणि बोरांचा आंबट गोड स्वाद एकदम बिलाप झालाय. मस्त आहे दादा. एकदम छान टेस्टी. खूप छान छान मस्त अशा डिशेस आणलेल्या आहेत. तर खूप धन्यवाद ताई. छान होतं बोरगुळ. इथे खरवस सुद्धा आहे यांच्याकडे. खरवस खायचं असेल तर या स्टॉलला. हिरकणी भक्ती स्वयंसहायता महिला समूह पोपटी. तर विशेष दिसला मला भाज्या. ताई काय बनवताय? नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव? रक्षा दिनेश वाघे. आम्ही माणगावरून आलोय. आमची रायगडची प्रसिद्ध पोपटी आहे. अच्छा. सांस्कृतिक आणि पौष्टिक. आणि ह्या मोसम मध्येच ती खाल्ली जाते. थंडीमध्ये. किती प्रकारच्या भाज्या वापरता मग? ह्याच्यात आपण जवळजवळ 7 ते 8 प्रकारच्या भाज्या वापरतोय. तिथे बनवतायत ताई ना? वांग आहे, मका आहे, बटाटा आहे, शेवग्याच्या शेंगा आहेत, फ्लावर आहे, पनीर आहे.
व्हेज वाल्यांसाठी आणि नॉन व्हेज वाल्यांसाठी चिकन आणि कुकर मध्ये बनवता? हा, सध्या इथे आपल्याला कोळसा वगैरे वापरता येत नाही म्हणून आपण कुकर मध्ये बनवतोय. पण गाव ठिकाणी जर आमच्याकडे आला तर आपण मातीचं म्हणजे जमिनीत खड्डा करून त्यात मडकी टाकून कोळशाने टाकून ते तसं तयार करतोय. काय डिश आहे मग त्याची किंमत काय? व्हेजची 150 रुपये प्लेट आहे आणि नॉन व्हेजची 200 रुपये प्लेट. 200 रुपये. आणि स्टॉल नंबर काय ताई? 7 नाही 7. आणि हा भांबुर्ड्याचा पाला आहे. बांबुडीचा पाला टाकला जातो. बरोबर. हा मेन आहे पोपटीचा. मग हा आता तुम्ही कुठून आणता मुंबईमध्ये? नाही, हा आम्ही येताना गावावरून एक गोन भरून घेऊन आलो होतो आणि आज 2 दिवस वापरतात. आता उद्या नवीन ताजा परत आणणार. ह्याच्या पाल्याशिवाय तुम्ही पोपटी बनवू शकत नाही. आणि पारंपरिक खायचे असेल तर त्यांच्या तिकडेच जावं लागेल. तिथे कुकर मध्ये बनवलेली पोपटी आणि बघा आपण असं ह्याच्यात त्यांना छान गरम करून देतो. बरं, अशा प्रकारे मिळणार आहे ताई. तिथे बघा सगळ्या भाज्या वगैरे स्वच्छ करून छान प्रकारे तुम्हाला पोपटी इथे मिळणार आहे टेस्ट करायला. धन्यवाद ताई. मस्त शूट करता करता छानपैकी अशी भूक लागली कडकडून. शूट केल्यानंतर फूड कोर्ट मध्ये आली आणि मस्त कोल्हापुरीचा चिकन रस्सा आणि भाकरी असा स्वाद घेतला. छान असं जेवण होतं. प्रत्येक पदार्थाची चव इथे तुम्हाला चाखता येणार आहे. छान छान असे पदार्थ यांनी आपल्यासाठी बनवले आणि ताजे ताजे बनवून मिळणार, ते पण छान स्वच्छता टापटीप मध्ये. तर नक्की भेट द्या फूड कोर्ट मध्ये. तिथे शॉपिंग केल्यानंतर नक्की इथे या. तुम्हाला बाजूला आपण पूर्ण बघितलं किती स्टॉल्स आहेत. जवळजवळ 400 स्टॉल त्यामध्ये आहे. आतमध्ये वातानुकूलित अशी हे पूर्ण सिडकोचं एक्झिबिशन सेंटर आहेत आणि बरेचसे प्रदर्शन इथे भरवले जातात. यंदा आपलं हे प्रदर्शन वाशीमध्ये म्हणजे नवी मुंबईमध्ये भरवलं आहे. 1 वर्ष BKC मध्ये असतं आणि 1 वर्ष नवी मुंबई असं आहे. आणि हे बघा इथे मनोरंजनाचे असे कार्यक्रम होतात संध्याकाळी. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत हे ग्रामीण महिलांचे बचत गटांचे सगळे स्टॉल्स आपण म्हणजे कव्हर नाही करू शकत एकाच व्हिडिओमध्ये. तर थोडेसे जे महत्त्वपूर्ण असे मला आवडले ते मी तुमच्याशी शेअर केले आहेत. इथे आल्यानंतर तुम्ही असा वेळ काढून या 2 ते 3 तास. बरेचसे असे रो आहेत तिथून तुम्ही मस्त व्हिजिट देऊन त्यांच्या ह्या कला आणि ग्रामीण भागातले हे त्यांनी जे प्रोडक्ट्स आणलेले आहेत घरगुती असे ते तुम्हाला पाहता येतील. त्याची स्वाद पण तुम्ही चाखू शकता आणि शेतातले उत्पादनं तुम्ही घरी नेऊन त्याचा आनंद घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी.